हॅलो, हाय, नमस्कार. आज एक मस्तपैकी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल, पण लहान मुलांसाठी वेट लॉससाठी एकदम छान अशी ही रेसिपी आहे. एकदम थोडीशी छोटीशी भूक असेल आणि काहीतरी पटकन पोटभरीचं खायचं असेल तर अशा पद्धतीने मुरमुरा लाडू खाऊन बघा. खूप सुंदर असतात, करायला इतके सोपे असतात ना आणि खायला खूप छान आणि पौष्टिक असे असतात. त्याच्यामुळे हे मुरमुरा लाडू कसे बनवायचे त्याचं चला तर मग सुरुवात करूया या लाडू बनवायचे कसे ते. एका भांड्यामध्ये 3 कप मुरमुरा घेतलेला आहे. सगळं मेजरमेंट एकाच कपाने घेतलेलं आहे. मुरमुरा पटकन गरम होतो, त्याच्यामुळे भांडं आधीच गरम करू नका. माझ्याकडनं असं झालं होतं, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की मुरमुरा टाकल्यानंतर लगेच तो ढवळायला घ्यायचा. ह्या एका कपने आपण बाकीचे मेजरमेंटसुद्धा घेतलेले आहेत. आता पटकन तो असा आपण छान क्रिस्पी होईपर्यंत मिक्स करून घेऊया. आता तो आपला मुरमुरा छानपैकी भाजून झालेला आहे. तो आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने छान हातावर घेतला लगेच कुस्कुरला पाहिजे अशा पद्धतीने तो भाजून घ्यायचा. आता त्याच भांड्यामध्ये आपण 1 कप गूळ घ्यायचा आहे. आता गूळ घेताना मार्केटमध्ये 2 प्रकारचा गूळ मिळतो, त्याच्यामुळे आपण गूळ घेताना हा केमिकलवाला गूळ घ्यायचा नाही. हे बघा, याच मेजरमेंटने आपण गूळसुद्धा घेतलेला आहे. 1 कप गूळ आपल्याला लागलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घ्यायचा आहे आणि गूळ हा वितळवून घ्यायचा आहे आणि त्याचा आपण पाक करून तो आपण या लाडवामध्ये वापरायचा आहे. आता पाक करताना तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आपण पाक हा आपला झाला आहे की नाही हे मी इथे दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तशा पद्धतीने तुम्ही तो ओळखायचा आहे की आपला पाक परफेक्ट आहे की नाही ते. फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की लाडू हा एकदम पांढरा शुभ्र असा करता येतो, पण त्यासाठी जो पांढरा शुभ्र केमिकलवाला गूळ मिळतो, म्हणून आपण केमिकलवाला गूळ इथे न वापरता जो गूळ वापरलेला आहे सेंद्रिय गूळ, तो खूप असं थोडंसं चॉकलेटी दिसायला जरी असला पण पौष्टिक असा असतो. त्याच्यामुळे शक्यतो असे एकदम लाडू आपला पांढरा शुभ्र दिसण्यासाठी आपण पांढरा गूळ आणला पाहिजे असं करू नका. जे खायचं आहे आपण पौष्टिक अशाने खाण्यासाठी आपण गूळसुद्धा असा घेतलेला आहे. नाहीतर तुमचा लाडू फक्त छान दिसण्यासाठी तुम्ही जर गूळ असा हा एकदम पांढरा शुभ्र आणला तर तो केमिकलवाला गूळ असतो. त्याच्यामुळे शक्यतो लहान मुलं पण खाणारी असतात. तशा पद्धतीने गूळ न आणता आपण हा जो रेग्युलर आपला जो असतो सेंद्रिय गूळ तोच घेऊन यायचा आहे आणि त्याचा करायचा आहे. भले कलर थोडासा ब्राउनिश आपल्या लाडवाचा आला तरीसुद्धा चालतो, पण जे आहे ते पौष्टिक खायचं आहे. आता हळूहळू आपला गूळ इथे विरघळलेला आहे. गूळ विरघळून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 चमचा बडीशेप टाकलेली आहे. बडीशेपची खूप छान अशी लाडवाला ना टेस्ट येते, म्हणजे खाताना मध्ये जी ती बडीशेप लागते ना खूप सुंदर लागते. त्याच्यामुळे जरा आवर्जून टाका. आता सोडा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्या गुळाचं टेक्स्चर कसं बदललेलं आहे. त्याला असं एक जरा असं एकदम फुगल्यासारखं ते झालेलं आहे. लाडवाला त्याने ना खूप छान क्रंचीनेस येतो. त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सोडा टाकून घेतलेला आहे. आता सगळं ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये छोट्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये थोडंसं ते आपण गुळाचे आपल्या पाकाचे थेंब टाकून बघायचे. अगदीच जर ते नरम लागलं तर मग आपला पाक अजून झालेला नाही आहे आणि टाकल्यानंतर 1-2 मिनटं असं बघायचं की जर असं त्याला कडकपणा आला आपल्या पाकाला तर म्हणजे आपला पाक हा परफेक्ट झालेला आहे. इथे मी आता 2-3 थेंब टाकलेत तर त्याच्यामध्ये बघितल्यावर हे बघा एकदमच तसं नरम नरम लागते, म्हणजे आपला पाक अजून झालेला नाही आहे. अगदी 2 मिनटं अजून आपण तो पाक शिजवायचा आहे. तुम्हाला बघू शकता जसा पाक शिजत जाते त्याचा कलर जरासा चेंज होत जातोय. आता परत अगदी 2 ते 3 मिनटामध्ये मी परत लगेच पाक चेक करते, कारण का पाक हा पटकन शिजत आलेलाच होता, तो पण अजून परफेक्ट झाला नव्हता. परत एकदा पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा. आता तो पाक आपण बघितल्यानंतर लगेच बघा तो थोडासा जरा हार्ड झालेला आहे, म्हणजे आपला पाक तयार झाला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि एकदा परत ते ढवळून घेतले आणि त्याच्यामध्ये आपले जे चुरमुरे आपण भाजलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता ही पुढची प्रोसेस आहे ती आपली गॅस बंद करूनच चुरमुरा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. जर लाडू बनवताना शेवटच्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की लाडू आता सुकत चाललेला आहे, आपला बनत नाही आहे, तर अगदी 2 मिनटासाठी भांडं गरम करायचं, गॅस बंद करायचं आणि परत आपण आपले लाडू हे वळायला सुरुवात करायची. आता पटापट हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं आपण नीट मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर आता आपण हे भांडं दुसरीकडे घेऊन हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि लाडू आपल्याला छोटे मोठे ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आपण हे बांधून घ्यायचे आहेत.
हाताला पाणी लावून घेतले थोडंसं मी. अगदी तुम्हाला वाटलं असतं तुपाचा हात लावलात तरीसुद्धा चालू शकतं, पण काही नाही, तुपच लावायला पाहिजे. का नाही, जरासा हात आपला जरासा ओलसर असेल तर आपलं फक्त हाताला चिकटत नाही. आणि अशा पद्धतीने पटापट आपण हे मुरमुऱ्याचे लाडू हे बांधून घ्यायचे आहेत. अगदी पटकन बांधले जातात, जास्त काय वेळ जात नाही. फक्त एवढं फास्ट करायचं असतं, म्हणजे कसं ते सगळं गुळ हा कडक होत जातो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या पटापट करायच्या असतात. आणि अगदीच वाटलं की नाही गुळ खूपच कडक झाला, लाडू बांधला जात नाही, तर 2 मिनिटासाठी भांडं गरम करायचं, पटकन सगळं सुट्टं आणि लगेच लाडू हे बांधून घ्यायचे. अशा पद्धतीने खूप छान असे एकदम मस्त मुरमुरा लाडू, हे सगळी छोट्याशा बुकेसाठी खूप छान अशी ही रेसिपी आहे. वेट लॉससाठी असं करत असाल आणि तुम्हाला काहीतरी पटकन तोंडात खायचं असेल, भूक लागल्यासारखं वाटत असेल, तर अशा पद्धतीने हे मुरमुरा लाडू खाऊन बघा. खूप सुंदर आणि बनवायला इतके साधे सोपे आहेत ना, त्याच्यामुळे मेजरमेंट पण लक्षात ठेवा. 3 कपला 1 कप गूळ, अशा पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा.